आंतरराष्ट्रीय विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढलेला आहे। अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केलाय। हॉर्मुझमध्ये स्फोटक पेरणाऱ्या बोटींवर हा हल्ला झालाय। इराणच्या अब्बास बंदरावर सुद्धा स्फोट झालेला आहे। दरम्यान अमेरिकेने हल्ले केले तर इराण मागे हटणार नाही असा इशारा इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आंतरराष्ट्रीय घडामोड पाहतोय। अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढलेला आहे। अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केलाय। हॉर्मुझमध्ये स्फोटक पेरणाऱ्या बोटींवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती संभाजीनगरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं, तर उकाडा सुद्धा प्रचंड वाढला होता। अचानक आलेल्या पावसानं गारवा निर्माण झाला आहे। जोरदार वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं छप्पर कोसळलंय। या घटनेत सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। छप्पर उडालं त्यावेळी कुठलंही विमान दाखल झालं नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खराब हवामानाचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाल्याचं पाहायला मिळालंय। विमानतळ परिसरात वादळी वाऱ्याचा वेग अधिक आहे, त्यामुळे एक प्रवासी विमान काही काळ हवेतच गिरट्या घालत असल्याचं दिसून आलं। गंगापूर शिवार परिसरात हे विमान वारंवार फेऱ्या मारत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन गावात कला महाविद्यालयासमोरच्या 5 रूमचे पत्रे वाऱ्यानं उडालेत आणि यातला एक पत्रा उडून विजेच्या तारांमध्ये अडकला। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। या मुसळधार पावसामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला। संभाजीनगर शहरासह वाळूज महानगर परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। काही भागात झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीलाही अडथळा झाला। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या चित्ते पिंपळगाव परिसरात संध्याकाळच्या सुमारास संपूर्ण परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे देखील उडाल्याचं दिसून येत आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झालाय। बावी, बीड, सांगवी आणि आष्टी परिसरात झालेल्या पावसामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पेरणीपूर्व शेती मशागतीला या पावसाचा चांगला फायदा होणार आहे।